नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता अपूर्वा जायला निघालेली असते. तेवढ्यातच इथे आकाशभूमी दोघेजण तिचे आभार मानत असतात. आकाश म्हणत असतो, खरंच तुम्ही इथे आमच्या विनंतीला मान देऊन आलात त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, आभार कशाला मानताय? बलदेवने बोलवल्यानंतर मी तर येणारच होते ना. तेव्हा इथे अथर्व लगेचच चिडवायला लागतो. तेव्हा अपूर्वा म्हणते, हो बाबा, बरोबर आहे. बलदेवने त्याच्या खास मैत्रिणीला आमंत्रण दिल्यानंतर मी तर येणारच होते ना. मी नाही कसं म्हणणार होते? तेव्हा इथे आता अपूर्वा म्हणत असते, तुमच्या सगळ्यांमध्ये अथर्व आहे ना, तो खूपच जास्त खट्याळ आणि मिश्किल आहे. आल्यापासून तो आमची मस्करी करतोय. त्यानंतर इथे भूमी म्हणत असते, पण खरंच तुम्ही इथे आलात आणि म्हणजे इतक्या मोठ्या असताना देखील तुमचं पद इतकं मोठं आहे तरीसुद्धा आमच्याबरोबर अगदी घरातल्यांसारखे राहिलात, त्यासाठी खूप खूप थँक्यू. तेव्हा अपूर्वा म्हणते, अहो मग काय, मी इथे ACP म्हणून नाही तर बलदेवची मैत्रीण म्हणूनच आली आहे ना. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता बलदेव म्हणत असतो, पण अपूर्वा, खरंच माझ्या विनंतीला मान देऊन तू आलीस आणि त्याच्यामध्ये तू आमच्या क्षितिजासाठी जे काही केलेस ना, त्यासाठी तर मी अजूनच तुझ्या प्रेमात पडत चाललो आहे. माझ्या मनामध्ये तू अजून तुझी जागा निर्माण केली आहेस. तेव्हा अपूर्वा म्हणते, बलदेव, अरे मी तिची मदत नव्हते करणार तर कोण करणार होतं? आता हे बघ, तू अजिबात काळजी करू नकोस. आजपासून या घराची आणि या घराच्या प्रोटेक्शनची जबाबदारी माझी आहे. मी तुम्हाला सगळ्यांना प्रोटेक्ट करणार. तेव्हा इथे आता भूमी आणि आकाश दोघेजण एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता भूमी ही घाबरलेलीच असते. तिला असं वाटत असतं की 7 वर्ष ज्या गोष्टीपासून आपण दूर राहिलोय ती गोष्ट आपल्या समोर आता चालत येते की काय. म्हणून इथे भूमी आणि आकाश दोघेही टेन्शनमध्ये आलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अथर्व म्हणत असतो, बरं ठीक आहे, आता तुम्ही आमच्या इथे पाहुणे म्हणून आलात, पण पुढच्या वर्षी तुम्ही आमच्या घरातले होऊन जाणार आहात. त्यानंतर अपूर्वा म्हणते, हो नक्कीच, बरं ठीक आहे, आता मी निघते, मलासुद्धा निघायला हवं. तेव्हा इथे अपूर्वा आता जायला निघालेली असताना बलदेव म्हणतो, चल मी तुला सोडायला येतो. तेव्हा अथर्व म्हणतो, कुठपर्यंत? तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, नाही नको, मी जाईन, गाडी तर इथेच आहे ना, मी जाते आता. त्यानंतर प्रेक्षकांनो, अपूर्वा गाडीमध्ये बसेपर्यंत बलदेव तिच्याकडेच बघत असतो. तेव्हा इथे मानसी येते आणि म्हणते, बरं बास बास आता. बलदेव दादा, काही गाडीसुद्धा आता डोळ्यांमध्ये साठवून ठेवताय की काय, असं ती आता हसूनच म्हणत असते. तेव्हा भूमी आकाशला आठवतं, जेव्हा इथे अपूर्वा म्हणते की तुमच्या सगळ्यांच्या प्रोटेक्शनची जबाबदारी माझी आहे, तेव्हा आता ते शब्द त्या दोघांना आठवत असतात. तेव्हा इथे अथर्व म्हणत असतो, काय मग बलदेव, अरे तुझी बायको ACP आहे, ACP, तू जास्त काही बोलू नकोस हा, नाहीतर बायको कमी आणि मग तुला इथे कायद्याचा दणका जास्त बसेल. तेव्हा इथे मानसी आता हसायला लागते. मानसी म्हणते, लवकरच आपल्याला लग्नाची बोलणी करायला हवी आहेत. आता यावर्षी इथे पाहुण्या म्हणून आल्यात, पुढच्या वर्षी आता या घरातल्याच होऊन जातील. बलदेव दादा, आता तुम्हीसुद्धा आमच्या चौघांमध्ये सामील झालात नाही का? तेव्हा इथे बलदेव तर मनापासून खूपच जास्त खुश असतो. तेव्हा बलदेव म्हणतो, पण तुम्हाला खरंच सांगू का, माझं अपूर्वावरती खूप प्रेम आहे आणि आज ती आपल्याबरोबर ज्या पद्धतीने वागली आहे ना, त्यानंतर तर कधी एकदा तिच्याबरोबर माझं लग्न होतं आहे असं मला झालं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता बलदेव हा खुश असतो. त्याच्याकडे बघून भूमी आणि आकाश हे पण खुश असतात, पण ती ACP असल्यामुळे दोघेही जरा घाबरलेले असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता क्षितिजा शांतपणे झोपलेली असते आणि इथे आकाश मात्र टेन्शनमध्ये असतो. इकडे तिकडे फेऱ्या मारत असतो. तेवढ्यातच तिथे भूमी येते आणि म्हणते, आकाश काय झालं, कसला विचार करतोयस तू? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की भूमी, अगं अपूर्वा, ACP अपूर्वा इथे जेव्हापासून आल्यात ना, तेव्हापासून मला असं वाटतं की आपण 7 वर्ष जी गोष्ट सगळ्यांपासून लपवून ठेवली, आपल्या कुटुंबापासून लांब ठेवले ना, तीच गोष्ट आता आपल्या अगदी जवळजवळ येते की काय, असं मला वाटतंय. आणि तू बघितलंस ना ACP अपूर्वा ह्यांचं बोलणं कसं होतं? तेव्हा इथे भूमीला आठवतं. ती पटकन त्यांच्याकडे बघते आणि म्हणते, तुम्ही गुन्हेगार आहात का? म्हणजे गुन्हेगार कसा एखादा गुन्हा करतो आणि तो लपवण्याचा प्रयत्न करतो, तशा पद्धतीने तुम्हीसुद्धा काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करताय. तुमच्या मनामध्ये जे काही आहे ते तुम्ही बोलत नाही, उगाचच दुसरं काहीतरी बोलताय. तुमच्या मनात जे काही आहे ते आता बोला ना. तेव्हा प्रेक्षकांनो,
इथे आता ACP अपूर्वा त्यांच्या मनातलं जाणून घेण्याचा जणू काही प्रयत्न करत होती. तुम्ही खोटं बोलताय, गुन्हेगार आहात असं त्यांना ऐकवत होती. तेव्हा प्रेक्षकांनो, आकाश म्हणतो, भूमी, मला खरंच काही कळत नाही आहे. ज्या गोष्टीला आपण विसरण्याचा प्रयत्न करतोय तीच गोष्ट आता सातत्याने लक्षात येते. आपण हे सगळं कसं थांबवणार आहोत ना, मला खरंच काही कळत नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी म्हणते, आकाश नको जास्त टेन्शन घेऊ, हे बघ सगळं काही व्यवस्थित होईल. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता भूमी करंजी व्यवस्थित ताटामध्ये ठेवत असते. तेव्हा इथे क्षितिजा म्हणते, आई अगं हे काय करतेस तू? तुला व्यवस्थित डेकोरेट करताच येत नाही, ताट असं सजवायचं नसतं. तेव्हा इथे भूमी म्हणते, हो का? मग तू सांगतेस का क्षितिजा ताट कसं सजवायचं असतं ते? तेव्हा इथे क्षितिजा आता करंजी व्यवस्थित डिझाईनमध्ये ताटामध्ये लावते आणि छान पद्धतीने सजवत असते. तेव्हा इथे मानसी म्हणते, हे बघ ताई, ताट असं सजवायचं असतं, तुला तर काही कळतच नाही. तेव्हा इथे आता क्षितिजा म्हणते, बाबा हे बघ, ताट मी सजवलं, कसं केलं मी डेकोरेशन? तेव्हा इथे आकाश म्हणतो, अरे वा, हे तर खूप छान डेकोरेशन झाले. तेव्हा सगळेजण तिथे आलेले असतात. तेव्हा क्षितिजा म्हणते, बाबा तू कुठे गेला होतास? मगाशी मी तुला बघितलं, तू आतमध्ये नव्हताच घरामध्ये. तेव्हा प्रेक्षकांनो, आकाश म्हणत असतो, क्षितिजा अगं मी माझ्या लेकीकडेच येत होतो ना, मी तुझ्याकडेच येत होतो तुला इथे दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला. हॅपी दिवाळी क्षितिजा. तेव्हा इथे क्षितिजा म्हणत असते, बाबा अरे दिवाळीच्या शुभेच्छा अशा द्यायच्या नसतात, मग कशा द्यायच्या असतात? तेव्हा इथे क्षितिजा म्हणते, बाबा दिवाळीच्या खूप खूप, आणि लगेच म्हणते, आई अगं काय म्हणतात गं? तेव्हा भूमी म्हणते, बाबाला माहिती असेल, बाबाला लक्षात आहे का विचार बरं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी म्हणत असते, बाबा तुझ्या लक्षात असेल तर क्षितिजाला शुभेच्छा दे बरं तू. तेव्हा आकाश म्हणतो की क्षितिजा तुला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे क्षितिजा म्हणते, आता कसं, आता बरोबर तू शुभेच्छा दिल्यास. तेव्हा इथे सगळेजण म्हणतात की क्षितिजा तुला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. तेव्हा क्षितिजा म्हणते, तुम्हाला पण. तेव्हा सगळेजण आता फराळाला बसतात. भूमी म्हणते, बरं चला चला सगळेजण बसा बरं, फराळ करून घ्या. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सगळ्यांना फराळ दिला जातो. तेव्हा अथर्व म्हणत असतो, सांगा बरं कुणी कुणी काय काय बनवले ते सांगा. तेव्हा मानसी म्हणत असते, मी खरं सांगू का, जे काही सोपं सोपं आहे ना ते मी बनवले, म्हणजे चिवडा, शेव हे सगळं मी बनवले, आणि बाकीचं सगळं आहे ना ते भूमिताई आणि पौर्णिमा या दोघींनी बनवलेलं आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता पौर्णिमा आश्रमामध्ये जायला निघालेली असते. तेव्हा भूमी म्हणत असते, पौर्णिमा थांब ना, तू सुद्धा फराळाचं करूनच जा. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, नाही नको, मला आता फराळ वगैरे नको, आश्रमामध्ये सगळी मुलं वाट बघत असतील ना, मला आता निघायला हवं. तेव्हा भूमी म्हणते, अगं असं काय करतेस, तुझी घरामध्ये सुद्धा दिवाळी आहेच ना, थोडंसं खा आणि जा ना आमच्याबरोबर. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, नाही नको, ती मुलंसुद्धा वाट बघत असतील, आणि तसंही तू इथे फराळाचे बॉक्सेस गाडीमध्ये ठेवलेस ना, मी त्यांनासुद्धा फराळ देईन आणि त्यांच्याबरोबर मी सुद्धा खाईन, पण आता मला निघायला हवं. तेव्हा भूमी म्हणत असते, अगं असं काय, काहीतरी खाऊन जा ना, एखादा लाडू तरी घे. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, बरं ठीक आहे, तू आता इतका आग्रह करतेस म्हणून मी शकुनाचा एक लाडू घेते आणि मी तो खाते, कारण मला तुमचा आणि इथे फराळाचा अपमान करायचा नाही आहे. तेव्हा पौर्णिमा आता जायला निघते. तेवढ्यात क्षितिजा म्हणते, काकू, आणि क्षितिजा आता पौर्णिमाच्या जवळ येते. तेव्हा पौर्णिमा म्हणते, क्षितिजा काय गं? ती म्हणते, नको जाऊस ना आज, दिवाळी आहे ना, घरीच थांब. तेव्हा पौर्णिमा म्हणते, आता इतकं गोड थांबवल्यानंतर कुणाला बरं जावंसं वाटेल? हे बघ, खरं तर मला जावंसं वाटत नाही आहे, पण जावं लागेल ना, आश्रमामध्ये सगळेजण वाट बघत असतील. तेव्हा क्षितिजा म्हणते, मग मलासुद्धा तू घरी हवी आहेस ना? तेव्हा पौर्णिमा म्हणते, पण आश्रमामध्ये सगळी लहान मुलं आहेत ना, त्यांनासुद्धा खाऊ द्यायला हवा. क्षितिजा म्हणते, मी पण तर लहान आहे, मग तू माझ्याबरोबर का थांबत नाही आहेस? तेव्हा पौर्णिमा म्हणते, क्षितिजा बेटा कसं आहे ना, आश्रमामध्ये जी मुलं आहेत ना, त्यांच्याबरोबर जास्त कोणी नाही आहे खेळायला. तुझ्याबरोबर बघ किती जण आहेत बरं, त्याच्यामुळे मी आता जाते आणि संध्याकाळी लवकर परत येते, मग तर चालेल ना, जाऊ ना मी? तेव्हा इथे क्षितिजा म्हणते, बरं ठीक आहे, तू जा. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, हे घे, थोडासा लाडू खा, आणि तिला आपल्या हाताने लाडूसुद्धा भरवते. तेव्हा क्षितिजा थोडा लाडू खाते आणि त्याच्यानंतर पौर्णिमा म्हणते, जाऊ मी आता? तेव्हा क्षितिजा म्हणते, हो तू जा.
तेव्हा प्रेक्षकांनो, मानसी म्हणत असते, ताई आपली पौर्णिमा किती बदलली आहे ना. आधीची पौर्णिमा आणि आत्ताची पौर्णिमा किती फरक आला आहे त्यांच्यामध्ये. तेव्हा भूमी म्हणते, हो ना, पण त्याची खूप मोठी किंमत आपल्या पौर्णिमाला भरावी लागलेली आहे. तेव्हा अभिजित इथे पौर्णिमाला सोडून गेलेला असतो. तेव्हा ज्या पद्धतीने पौर्णिमा रडलेली असते तो प्रसंग आता भूमीला आठवतो. तेव्हा भूमी म्हणत असते, म्हणून कितपत गोष्टी आपण केल्या पाहिजे आणि कुठे थांबलं पाहिजे ना, हे आपलंच आपल्याला कळलं पाहिजे, असं आता भूमी म्हणत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पौर्णिमा सुधारलेली असते, पण आधी तिने ज्या काही चुका केलेल्या असतात त्याची खूप मोठी किंमत तिला इथे आता भरावी लागलेली असते. किंमत तिला चुकती करावी लागलेली असते. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता सगळे फराळ करत असताना आकाश म्हणत असतो, अगं भूमी, त्या करंज्या नाही केल्यास का तू? तू करतेस तशा गुळाच्या करंज्या. तेव्हा भूमी म्हणत असते, अरे ते आता नाही आणि त्यांना वेगळं नाव आहे आणि ज्या म्हणतोयस ना तू, त्या इथे गौरीपूजनला केल्या जातात, आता नाही. तेव्हा बलदेव म्हणतो, पण भूमी खरंच सांगू का, तू ज्या करंज्या केल्या होत्यास ना, त्या कसल्याही असू दे, पण त्या खूप चवदार झाल्या होत्या हां. अजूनही त्याची चव माझ्या जिभेवरती रेंगाळते. तेव्हा इथे अथर्व म्हणत असतो, बरं बरं ठीक आहे, आता ह्या वेळेला तू भूमिताईच्या हातचा फराळ खा, पण पुढच्या वर्षी आहे ना, अजून कुणीतरी फराळ बनवून तुला खायला देणारी येणार आहे हां. तेव्हा इथे आता ह्या वर्षी नाही, पण पुढच्या वर्षी तू तुझ्या बायकोच्या हातचा फराळ खाशील. तेव्हा इथे लगेचच बलदेव लाजायला लागतो आणि म्हणतो, नाही ते तू काही म्हण, पण मला आणि अपूर्वाला, आम्हाला दोघांना सुद्धा भूमीच्या हातचा फराळ खूप जास्त आवडेल. तेव्हा प्रेक्षकांनो, मानसी म्हणत असते, की आता तुमच्या दोघांच्या लग्नाचा विचार करायला काही हरकत नाही आहे. तेव्हा बलदेव म्हणतो, हो ना, खरं सांगू का, आता माझंही तिच्यावरती इतकं प्रेम आहे ना, की मलाही तिच्याशिवाय आता राहवत नाही आहे. आम्ही दोघांनी लग्न केलेलंच बरं, नाही का? तेव्हा इथे मानसी म्हणते, मग ठीक आहे ना, आपण एक काम करूया, आपण लवकरात लवकर लग्नाचा मुहूर्त काढूया. काय भाऊजी, बरोबर ना? मुहूर्त काढून ठेवला तर आणि लवकरच या दोघांचं लग्न लावून देऊया. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, मानसी, अगं हो हो, तू जरा शांत हो. हे बघ, एवढं एक्साइटमेंट व्हायचं नसतं. लग्नाच्या गोष्टी आहे ना, इतक्या घाईघाईने करायच्या नसतात. अजून आपण एकदाच तर भेटलोय त्यांना. आपण दोन्ही कुटुंबांनी बसूया, एकमेकांबरोबर बोलूया आणि मग लग्नाची तारीख काढू, बरोबर की नाही? लग्नाच्या गोष्टी अशा घाईघाईने निर्णय घ्यायचा नसतो. तेव्हा इथे बलदेव आता आकाशभूमीकडे बघत असतो. ते दोघेजण जरा त्याला टेन्शनमध्ये दिसत असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आकाश गायकवाड सरांना भेटायला आलेला असतो. तो म्हणत असतो, की गायकवाड सर, तुम्हाला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. तेव्हा इथे आता गिफ्टसुद्धा दिलेलं असतं. गायकवाड सर म्हणतात, की तुम्हाला सुद्धा दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आणि थँक्स, तुम्ही माझ्यासाठी एवढं गिफ्ट घेऊन आलात. तेव्हा प्रेक्षकांनो, आकाश म्हणत असतो, की गायकवाड सर, पण तुम्ही दिवाळी पार्टीला आला नाही तर आमच्याकडे, तेव्हा आम्ही सगळेजण तुमच्यावरती रागवलोय. तेव्हा इथे गायकवाड सर म्हणत असतात, मिस्टर आकाश, मला यायला खरंच आवडलं असतं, पण एका ठिकाणी बंदोबस्तासाठी जावं लागलं होतं ना, म्हणून येता आलं नाही. पण 2-3 दिवस आता दिवाळीचे जाऊ द्या, मी नक्की तुम्हाला सगळ्यांना भेटायला घरी येईन, काही हरकत नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आकाश म्हणत असतो, पण त्या ACP अपूर्वा, त्या आल्या होत्या आणि ते खूपच जास्त दमदार व्यक्तिमत्व आहे असं मला वाटतंय. तेव्हा गायकवाड सर म्हणतात, हो ना, त्या खूपच जास्त दमदार व्यक्तिमत्व आहे. म्हणजे गुन्हेगारांना पकडण्यासाठी ते असं काही प्रयत्न करतात ना, की कुठलाच गुन्हेगार त्यांच्या हातातून काही सुटत नाही. म्हणजे अशा वर्षानुवर्षे पेंडिंग असलेल्या केसेस त्या अशा सहजरित्या सोडवत असतात. तेव्हा इथे त्या अशा व्यक्तिमत्व आहेत, की जी गोष्ट त्यांना कॉम्प्लिकेटेड वाटते ना, त्या गोष्टीच्या मुळाशी जाऊन ते सगळे पुरावे शोधून काढतात आणि ती केस अशी सॉल्व्ह करत असतात. म्हणजे खूपच उत्तम व्यक्तिमत्व आहेत त्या. नागपूरमध्ये आधी त्या होत्या. तिथे आहे ना, नागपूरमधले गुंड त्यांना चळाचळा घाबरतात. खूपच जास्त घाबरतात लोकं त्यांना. नागपूरमधली ती सगळ्यात कॉम्प्लिकेटेड केस ती सुद्धा त्यांनी सॉल्व्ह केली आहे. तेव्हा इथे गायकवाड सर म्हणतात, मिस्टर आकाश, मी काय म्हणतो, हे बघा, तुम्ही रागिनी पटवर्धन यांची केस त्यांना का देत नाही? त्यांच्याकडे जर तुम्ही ती केस दिलीत ना, तर त्या लवकरात लवकर सॉल्व्ह करतील. म्हणजे रागिनी पटवर्धन जरी पाताळामध्ये लपून बसल्या असल्या ना, तरीसुद्धा इथे अपूर्वा त्यांना शोधून काढतील असं मला वाटतं. तेव्हा तुम्ही एक काम करा, विचार करा आणि रागिनी पटवर्धन यांची केस तुम्ही इथे अपूर्वा यांना देऊन टाका. तेव्हा इथे आकाश आता खूपच जास्त टेन्शनमध्ये येतो आणि एकटक बघायला लागतो.
त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता बलदेवला फोन आलेला असतो अपूर्वाचा. तेव्हा बलदेव फोन उचलतो आणि म्हणतो, हां डार्लिंग बोल ना. तेव्हा अपूर्वा म्हणत असते, बलदेव तुला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. तेव्हा बलदेव म्हणतो, हो डार्लिंग तुलासुद्धा दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. तेव्हा इथे आता तो म्हणत असतो की मी आशा करतो की आपल्या फोनवरच्या ह्या शेवटच्या दीपावलीच्या शुभेच्छा असतील. नंतर आपण दोघेजण एकत्र असू. तेव्हा अपूर्वा म्हणते, हो बलदेव अगदी तसंच होणार आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अपूर्वा म्हणत असते, बलदेव काल मी तिथून निघाल्यानंतर सगळ्यांच्या काय रिॲक्शन होत्या? म्हणजे सगळ्यांना मी पसंत आली आहे ना? तेव्हा इथे आता बलदेव म्हणत असतो, खरं सांगू का तुला? कसं सांगू कळत नाही आहे. म्हणजे घरातले लोक तू गेल्यानंतर म्हणत होते की मुलगी तर चांगली आहे पण पोलीस आहे ना, अशी पोलीस सून नको बाबा आपल्याला, असं म्हणत होते सगळे. तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, का? पण मला तसं काहीच जाणवलं नाही. माझ्याशी तर सगळेजण नीटच बोलले. तेव्हा बलदेव म्हणतो, अगं असं काय करतेस? तुझ्याशी सगळेजण नीटच बोलणार ना, पण तू गेल्यानंतर सगळे घाबरले आणि म्हणाले की नको बाबा, आम्हाला अशी पोलीस, अशी ACP असलेली सून नको, आम्हाला साधी भोळी सून हवी आहे. तेव्हा इथे आता अपूर्वा म्हणते, मग आता आपण काय करायचं? दुसरा काही पर्याय नाही आहे का? तेव्हा बलदेव म्हणतो, आहे ना. दुसरा पर्याय हा असा आहे की तुला तुझी नोकरी सोडावी लागेल. तुला तुझं ACPचं पद आहे ना, ते माझ्यासाठी सोडावं लागेल. काय करशील तू अपूर्वा? माझ्यासाठी तू तुझी नोकरी सोडशील का? तेव्हा अपूर्वा म्हणते, बलदेव अरे ACP होण्यासाठी मी किती मेहनत घेतली. ह्या पोझिशनला पोचण्यासाठी मी किती कष्ट केले तुला माहिती आहे. मी तुला सगळं सांगितलं आहे आणि आता या पदावरती आल्यानंतर तू मला माझी नोकरी सोडायला सांगतोयस. तेव्हा बलदेव म्हणतो, मग काय आता? दुसरा काही पर्याय नाही आहे ना, म्हणून तुला म्हणतोय. तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, ठीक आहे मी नोकरीसुद्धा सोडायला तयार आहे. तेव्हा इथे बलदेव म्हणतो, पण नंतर तुला कुठलीच नोकरी करायची परमिशन नाही आहे. तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, ठीक आहे ना, मी कुठलीही नोकरी करणार नाही. तुझ्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. तेव्हा इथे आता गायकवाड सर म्हणत असतात की मिस्टर आकाश काय झालं? तुम्ही का इतके सिरियस झालात? कसला विचार करताय? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, गायकवाड सर मी इथे अपूर्वा मॅडमवरती संशय घेत नाही आहे. पण कसं आहे ना, माझा आणि भूमीचा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे ही केस तुमच्याकडेच राहील आणि मला असं वाटतं की आता रागिनी आत्या जिथे कुठे आहे ना, तिला तिथे सुखरूपरित्या राहू दे. आता जी काही शांतता आहे आमच्या घरामध्ये, आमच्या आयुष्यामध्ये, ती शांतता आम्हाला तशीच हवी आहे. जरीसुद्धा इथे आत्या नाही सापडली ना, तरीसुद्धा चालेल. ती जिथे कुठे आहे तिला तिथेच राहू दे. पण आता आम्हाला कुठलीही शांतता भंग करायची नाही आहे. जे जसं चालू आहे हे तसंच राहू दे. तेव्हा गायकवाड सर म्हणत असतात की मिस्टर आकाश तुम्ही बोलताय ते मला कळतंय. पण हे बघा कसं असतं ना, कधी-कधी आपल्याला जी अशी भयानक शांतता वाटत असते ना, ती इथे वादळापूर्वीची शांतता असते. त्यानंतरला कधी-कधी खूप मोठं वादळही आपल्यापर्यंत येत असतं. मी तुम्हाला घाबरवत वगैरे नाही आहे, पण मला खरंच असं वाटतंय, कधी-कधी आपल्या आजूबाजूला जी आपल्याला शांतता जाणवत असते, तर तेवढंच भयानक संकटसुद्धा आपल्यावरती येत असतं, असं मला वाटतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अपूर्वा म्हणत असते की बलदेव मी कोण आहे तुला माहिती आहे ना? ACP आहे मी ACP. त्याच्यामुळे तू आता जर पुन्हा माझ्याबरोबर अशी गंमत किंवा मस्करी केलीस ना, तर तुला 3rd डिग्री देईन ना. तेव्हा बलदेव म्हणतो, बाप रे! आता होणाऱ्या नवऱ्याला तू काही 3rd डिग्री देणार आहेस की काय? हे बघ अपूर्वा, मॅडम कसं आहे ना, जेव्हा नवऱ्याबरोबर बोलत असताना होणाऱ्या, तेव्हा अशा 3rd डिग्री पोलिसांच्या गोष्टी करायची नसतात, तर फक्त प्रेमाच्या गोष्टी करायच्या असतात. त्याच्यामुळे अगं तू काळजी करू नको. तू सगळ्यांना खूप पसंत आली आहेस. सगळेजण खूप एक्साइटेड आहेत अगं. सगळे बोलत आहेत की लग्नाची गोष्ट केली पाहिजे आणि छोटी क्षितिजाला तर तू काकू म्हणून खूपच जास्त पसंत आहेस. सारखी तुझ्याबरोबर बोलत असते. तू तिला खूप आवडली आहेस ना म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा म्हणते, मग तू का फसवलंस मला? गंमत केलीस. मी किती घाबरले होते तुला माहिती आहे का? मला असं वाटलं होतं की खरोखर त्या लोकांना मी पसंत नाही आहे वाटतं. तेव्हा बलदेव म्हणतो, नाही गं मी मस्करी केली. तुला माहिती आहे का? तू सगळ्यांना खूप खूप पसंत आली आहेस. सगळ्यांच्या रिॲक्शन ह्या चांगल्याच होत्या. तेव्हा इकडे आता लगेच अपूर्वा म्हणते, आणि भूमी आणि आकाश? तेव्हा बलदेव म्हणतो, फक्त भूमी आणि आकाश अजून दोघेजण काही बोललेले नाही आहेत. म्हणजे स्पष्टपणे जरी काही बोलले नसतील तरीसुद्धा बोलत आहेत तुझ्याबद्दल. तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, म्हणजे नक्की ते माझ्याबद्दल काहीच बोललेले नाही आहेत का?
तेव्हा बलदेव म्हणतो, नाही अजून उघडपणे तरी नाही, पण मी त्यांच्याबरोबर बोलेन, त्यांच्या मनात नक्की काय चाललं आहे ना ते मी जाणून घेईन. तेव्हा अपूर्वा म्हणते, त्यांच्याजवळ बोल आणि नेमकं ते माझ्याबद्दल काहीच का बोलले नाही आहेत ना ते सुद्धा जाणून घे, मला सुद्धा ऐकायचं आहे. आणि हे बघ, तू काळजी करू नको, ते भूमी आणि आकाश तुझ्यासाठी किती महत्त्वाचे आहेत मला बरोबर माहिती आहे. त्यांचं मन जिंकण्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे, पण त्यांना तू जाणून घे की त्यांच्या मनामध्ये नक्की माझ्याबद्दल काय सुरू आहे ते, कळलं ना? तेव्हा इथे आता बलदेव म्हणतो, बरं ठीक आहे, मी त्यांच्याबरोबर बोलतो आणि तिला आय लव्ह यू म्हणून फोन ठेवून देतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता बलदेव आकाश आणि भूमीला म्हणत असतो की तुम्ही दोघेजण माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहात, त्यामुळे लग्नाच्या बाबतीत जो काही निर्णय घ्यायचा आहे तुम्हाला घ्यायचा आहे. पण अपूर्वाला भेटल्यानंतर तुमचं मत मला खास काही कळत नाही आहे की नक्की तुमच्या मनात काय चाललं आहे. पण माझ्या बाबतीत जो काही निर्णय घ्यायचा असेल तो तुम्ही दोघांनीच घ्यायचा आणि तो मला मान्य असेल, अशी आता गोष्ट ऑफिशियली इथे बलदेवने त्यांना सांगितलेली असते. तेव्हा आकाश आणि भूमी दोघेजण अपूर्वाला भेटायला पोलीस स्टेशनला आलेले असतात आणि तेव्हा अपूर्वा एका गुन्हेगाराला मरेपर्यंत मारत असते. तो जोरजोरात ओरडत असतो आणि अपूर्वा इथे त्याला मारण्यासाठी खूपच जास्त आता एक्सायटेड झालेली असते. त्याला मारून मारून इथे दमून खमून ती आता पुन्हा एकदा खुर्चीवरती बसलेली असते.